नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा न्यायालय भरती 2023-24 बाबत अतिसंभाव्य प्रश्नसंच इथे रोज घेत असतो। त्यामधील आजचा आपला जो भाग आहे तो 11 क्रमांकाचा भाग आपण इथे बघणार आहे। पण त्याआधी ज्या लेकरांनी अजून आपलं YouTube चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर ते जॉईन करा। व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच काय करा पोहोचवा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। पण त्याआधी मुलं मला वारंवार विचारतात, सर इंग्लिश ग्रामरचं काय? बरोबर, एक गोष्ट लक्षात ठेवा, इंग्लिश ग्रामर 99% आपल्याला विचारलं जाणार नाही। चुकून आला तर एखादा क्वेश्चन दोन क्वेश्चन पडू शकतात, त्याच्यावरती काय नाही, ते आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये कव्हर केलेले। टेस्ट सिरीज तुम्ही केव्हाही जॉईन करू शकतात। ओके, तर चला मग त्या टेस्ट सिरीज वरती एकदा आपण काय करूयात, बोलूयात। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, टेस्ट सिरीज जिल्हा न्यायालय सराव पेपर। आता जिल्हा न्यायालय सराव पेपरचा एक कोर्स आपण इथे सुरू केलेला आहे, रेकॉर्डेड बॅच आहे। यामध्ये तुम्हाला 12 पेपर भेटणार आहेत, स्पष्टीकरण सुद्धा भेटणार आहेत। 12 पेपर मध्ये तुला मराठी व्याकरणाचे 3 सराव पेपर भेटणार आहे विथ स्पष्टीकरण भेटणार आहेत। इंग्रजी 3 सराव पेपर भेटणार आहे, सामान्य ज्ञानचे सुद्धा 3 सराव पेपर भेटणार आहे, चालू घडामोडीचे सुद्धा तुला अपडेट 3 सराव पेपर भेटणार आहेत। असे 12 सराव पेपर भेटणार आहेत आणि हे सर्व तुला फक्त 31 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत। छाती ठोकून सांगतो पोट्याओ की ही टेस्ट सिरीज तुम्हाला 100% फायदेशीर ठरणार आहे। येणाऱ्या जिल्हा न्यायालयामध्ये याचं जे स्पष्टीकरण घेतलंय पूर्ण डीप मध्ये, त्यामुळे तुमची 100% लेकरांनो तिथे रिव्हिजन होणार आहेत। ऍप डाउनलोड करा, तुम्ही काय करा, एकदा बॅच परचेस करा। फक्त 31 रुपये बाबा, चहा प्यायला गेला 40 रुपये लागते, आपली 31 रुपयाची बॅच आहे फक्त। सुंदर आहे, काही अडचण असेल माझा मोबाईल नंबर इथे 93 70 70 66 79, केव्हाही तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात किंवा डायरेक्ट कॉल करू शकतात। त्यानंतरला महत्त्वाचा मुद्दा, भरपूर मुलांचं म्हणणं होतं आणि भरपूर मुलांनी आपल्याला या बॅचला प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे। जिल्हा न्यायालय भरती बाबत एक रिव्हिजन बॅच सुरू करा असं मुलांचं म्हणणं होतं। तर लेकरांनो, तुमच्यासाठी आपण एक रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे। हिचा कालावधी 4 महिन्याचा आहे। 149 रुपयाची फक्त फी आहे। यामध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी मे 2023 पासून ते डिसेंबर पर्यंत तुला भेटणार। त्यानंतरला या बॅच मध्ये तुला मराठी व्याकरण भेटणार, इंग्लिश व्याकरण भेटणार। इंग्लिश व्याकरण तुला म्हटलंय करायचं नाही, त्याकडे डोकं लावू नको, फक्त सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि मराठी व्याकरण एवढेच घटक तुला करायचे। यावरतीच तुला क्वेश्चन येईल। जास्तीत जास्त तुझा फोकस चालू घडामोडींवरती असणं गरजेचं आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आजचा आपला पहिला क्वेश्चन काय आहे। 1 नंबरचा म्हणजे पहिला क्वेश्चन आपल्याला इथे दिलेला आहे, सावित्रीबाई फुले हे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा सर्वात मोठा जिल्हा म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो तो म्हणजे पुणे जिल्हा। महाराष्ट्रातील दुसरा, पहिला सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे, दुसरा पुणे जिल्हा आहे। या पुणे जिल्ह्यामधील जे त्याचं पुणे जिल्ह्याचं मूळ शहर ठिकाण आहे पुणे। ओके, ह्या पुणे शहरामध्ये आपल्याला सावित्रीबाई फुले विद्यापीठ बघायला भेटतं। आपण सावित्रीबाई फुले विद्यापीठाला नावच वाचताना काय म्हणतो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या नावाने आपण उल्लेख करतो। मग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजे हे याचं जुनं नाव काय होतं, पुणे विद्यापीठ याचं जुनं नाव होतं। सावित्रीबाई फुले विद्यापीठाची स्थापना केव्हा झालेली आहे? तर लक्षात घ्या पुराव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना झालेली आहे लेकराव कधी 10 फेब्रुवारी 1949 ला त्याची खरी स्थापना आहे। आणि स्थापना करायची अशी घोषणा कधी केली ती 1948 मध्ये। हा मुद्दा लक्षात ठेवा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे आपल्याला पुण्यामध्ये बघायला भेटतं। पुणे जर या शहराचा जर आपण विचार केला पुराव, पुणे या शहराचा जर विचार केला तर मोस्ट IMP पहिला मुद्दा, पुणे या शहराचा मुद्दा केल्यावर मुद्दा आल्यानंतर आपल्याला सगळ्यात समोर उभं राहतो ते म्हणजे शिक्षणाचे माहेरघर। काय, शिक्षणाचे माहेरघर म्हणून तू याला ओळखतो, माहेरघर, शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखतो। पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहेत। पुणे येथे बाब्या पुण्याची पगडी प्रसिद्ध आहे, तुला माहिती आहे का नाही माहित नाही, पुण्याची पगडी प्रसिद्ध आहे बाब्या, काय पगडी। ओके, मुळा मुठा नावाच्या 2 नद्या आहेत, मुळा आणि मुठा नावाच्या 2 नद्या आहेत। या मुळा मुठा नद्या यांचा संगम, या मुळा मुठा नद्यांचा संगम पुराव इथे होतो, आपल्याला बघायला भेटतो। कुठे? पुणे या शहरामध्ये होतो मुळा मुठा नद्यांचा संगम। पुणे हे शहर पुराव लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे। पुणे हा जो जिल्हा आहे ना, हा महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे।
मोठा जिल्हा आहे जिल्हा. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे आज? पुणे. 2011 ची लोकसंख्या जनगणना झाली तेव्हा 2011च्या लोकसंख्ये जनगणनेनुसार ठाणे हा लोकसंख्येने मोठा होता. काय? ठाणे हा लोकसंख्येने मोठा होता. आज पुणे हा लोकसंख्येने मोठा आहे. ठाण्यातून 2014 ला पालघर वेगळा झालेला आहे. तो मुद्दा तो ह्या लक्षात आला. त्यानंतरला चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे पुण्यामध्ये अनेक पर्यटन ठिकाणं आपल्याला बघायला भेटतात. पुणे शहरामध्ये गणपतीचं मंदिर आहे. त्यानंतरला आपल्याला माहितीये भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुण्यामध्ये बघायला भेटतं. भीमाशंकर अभयारण्य सुद्धा पुण्यामध्ये बघायला भेटतं. भीमाशंकर अभयारण्यामध्ये महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी शेकडू तोही आपल्याला इथे बघायला भेटतो. हे महत्वाचे मुद्दे तुम्हाला पुण्यावरती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या ज्या लेकरांनी पुणे जिल्हा न्यायालयासाठी फॉर्म भरला असेल त्यांना याच्यातले 2 ते 3 क्वेश्चन नाही पडले बाबा हो तर पाटील मास्तर पुढल्या वेळेस तुमच्या समोर उभा नाही राहायचा. तर चला त्यानंतरला दुसरा क्वेश्चन, पुणे शहरात कोणत्या 2 नद्यांचा संगम आहे? ओके, 2018 पुणे शहरावरती हा पूर्ण पेपर आहे. पुणे शहरात कोणत्या 2 नद्यांचा संगम आहे? तर पुणे शहरामध्ये मुळा भीमा नदीचा संगम होतो की मुळा मुठा नदीचा संगम होतो? पवना इंद्रायणीचा होतो की मुळा निराचा होतो? तर द्या लक्ष पुराव. वरच्या बाजूने येणारी मुठा नदी आहे आणि ह्या बाजूने मुळशीवरून येणारी कोणती नदी आहे? मुळा नदी आहे. मुळा नदीवरती मुळा धरण आपण म्हणतो ना मुळशी डॅम, मुळशी धरण आहे. ते मुळशी धरण टाटा कंपनीकडे आहे. ओके, तर आता ह्या इकून येणारी ही मुठा नदी आणि खालच्या बाजूने येणारी कोणती पुराव? मुळा नदी. यांचा संगम कुठे झालाय? यांचा संगम पुण्याजवळील दापोडी येथे झालेला आहे. पुणे शहरामध्ये दापोडी जे ठिकाण आहेत ह्या दापोडीला याचा संगम झालेला आहे. आता भरपूर लोक काय करतात, ह्या दापोडीला दापोली असे म्हणतात. अजिबात नाही. दापोली ही रत्नागिरी मध्ये आहे. तुम्हाला माहिती, मलाही माहिती. तर चला, तर इथून ही एकत्र वाहणारी नदी आहे. एकटी वाहते, हिला मुळा मुठा म्हणत्या. एकत्र वाहणारी आहे ती, मग हिला काय म्हटलं? मुळा मुठा म्हटलं. इकून येणारी जी भीमा नदी आहे या भीमा नदीला, पूर्ववाहिनी नदी आहे भीमा, या भीमा नदीला आपलं जे रांजणगावचा गणपती आहे, रांजणगाव, रांजणगावचा गणपती, या रांजणगावच्या गणपती जवळ यांचा काय झालाय? संगम झालेला आहे. कोणाचा? मुळा मुठेचा. हे मुळा मुठा हे या नदीच्या काठी पुणे हे शहर बसलेलं आहे. हे लक्षात ठेव. पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काठी बसलेलं आहे? मुळा मुठा. तुला असाही क्वेश्चन बनू शकतो, शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखले जाणारे शहर टिंबटिंब या नदीच्या काठी वसलेले आहेत. मग तुझे 2 क्वेश्चन क्लिअर झाले. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते हे तुला माहित असणं गरजेचं आहे. पुणे. कोणत्या नदीच्या काठी? मुळा मुठा. म्हणजे असे क्वेश्चन तुला विचारतो. त्यानंतरला एक इंद्रायणी नदी आपल्याला महत्वाची नदी आहे. इंद्रायणी नदी ही एक भीमा नदीची महत्वाची उपनदी आहे. भीमा नदीला उजवीकडून येऊन भेटणारी एक महत्वाची नदी आहे इंद्रायणी नदी. इंद्रायणी नदीवरती 2 धार्मिक ठिकाणं आपल्याला बघायला भेटतात. एक म्हणजे देहू आणि दुसरं म्हणजे आळंदी. देहू आणि आळंदी हे 2 धार्मिक ठिकाणं. इथं देहू आणि पुढे काय लगेच आळंदी. देहू आणि आळंदी हे 2 धार्मिक ठिकाणं कोणत्या नदीच्या काठी हे लक्षात ठेवा. इंद्रायणी नदीच्या काठावरती आहे. इंद्रायणी आणि भीमेचा जिथे संगम झाला त्याला आपण भीमा आणि इंद्रायणीचा जिथे संगम झाला तिथे आपल्याला माहिती आहे छत्रपती स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी बघायला भेटते. त्या ठिकाणाला आपण तुळापूर हवेली असे म्हणतो. काय म्हणतो? तुळापूर हवेली. काय म्हणतो? तुळापूर हवेली. त्या ठिकाणाला आपण तुळापूर हवेली असे म्हणतो. इथे कवी कलश आणि महाराजांची समाधी आपल्याला बघायला भेटते. हे मुद्दे लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. पुढे, खालील पैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? आता मी तुम्हाला सर्वांना सांगितलं मागच्या लेक्चरला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आणि त्याची स्थापना आपण मागील लेक्चरला बघितलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये एक शॉर्टकट मध्ये क्वेश्चन बघून घेऊ. चला, काय? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1861 च्या कायद्याने झालेली आहे. उच्च न्यायालय स्थापन करण्यासाठी सर्वात प्रथम 1861 चा कायदा करण्यात आला. भारतातलं पहिलं उच्च न्यायालय 1862 ला स्थापन झालं ते म्हणजे कलकत्ता येथे. भारताचं पहिलं उच्च न्यायालय 1862 ला कुठे स्थापन झालं पुराव? कलकत्ता येथे स्थापन झालेलं आहे. भारताचं दुसरं उच्च न्यायालय 1862 ला मद्रास येथे स्थापन झालेलं आहे. दुसरं उच्च न्यायालय मद्रास येथे स्थापन झालंय आणि भारतामध्ये तिसरं उच्च न्यायालय स्थापन झालं पुराव 1862 मध्ये.
मुंबई उच्च न्यायालय. पहिलं त्याचं नाव होतं बॉम्बे उच्च न्यायालय, आता त्याचं नाव आहे मुंबई उच्च न्यायालय. बॉम्बेचं बृहन मुंबई झालं, आता मुंबई उच्च न्यायालय आहे. काय उच्च न्यायालय याचं आता नाव? मुंबई उच्च न्यायालय आहे. मुंबई उच्च न्यायालय हे महाराष्ट्र राज्य, गोवा राज्य आणि दादरा नगर हवेली दमण दीव या केंद्रशासित प्रदेशांसाठी कार्य करतं. आपण न्यायालयाचा पेपर देतोय, पोट्ट्यावर भान ठेवा. न्यायालयाचा पेपर देत असताना आपल्याला म्हणजे जे न्यायालय आहे त्यावरती आपल्याला क्वेश्चन 100% विचारतील. मुंबई उच्च न्यायालय म्हणजे उच्च न्यायालयासाठी कोणता कलम आहे? भारताच्या संविधानामध्ये कलम 214 मध्ये उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. भारताच्या संविधानाच्या कलम 214 मध्ये उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. आज भारतामध्ये पुराव किती? 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. या 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश मिळून फक्त 25 उच्च न्यायालय भारतामध्ये आहेत. किती? 25. भारतामध्ये 25वं उच्च न्यायालय जे आहे ते अमरावती आहेत. कुठे? अमरावती. याला आपण हायकोर्ट असे सुद्धा म्हणतो बघा. काय उच्च न्यायालयाला आपण हायकोर्ट म्हणतो आणि सर्वोच्च न्यायालयाला आपण काय म्हणतो? सुप्रीम कोर्ट म्हणतो. लक्षात ठेवा, मुंबई उच्च न्यायालय याचे 3 खंडपीठे. एक मुंबई उच्च न्यायालयाचं पहिलं खंडपीठ नागपूरला 1940 ला स्थापना. दुसरं खंडपीठ संभाजीनगर, ओके, जुनं नाव काय? औरंगाबाद. त्याच्या आधीचं नाव काय? प्राचीन खडकी. आणि पणजी खंडपीठ 1983 ला. हे मुंबई उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ आहेत. पुणे या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाहीये. पण तुमच्यासाठी एक क्वेश्चन पुराव, काय? भारतामधील पहिलं कुटुंब न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झालं? तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही याचं उत्तर द्यायचं. कधी स्थापन झालं आणि कुठे स्थापन झालं? भारतातले पहिले कुटुंब न्यायालय कुठे स्थापन झाले, कधी स्थापन झाले? पोटगी सारखे खटले आपण तिथे सोडवतो. चला, त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? आपल्या सर्वांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला झालेला आहे. 19 फेब्रुवारी काय रे बाब्या? 1630 महाराजांचा काय झालाय? जन्म झालेला आहे. कोणत्या किल्ल्यावर झाला? पुणे जिल्ह्यामध्ये. आताच्या पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर नावाचा तालुका आहे. पुणे जिल्ह्याच्या सर्वात उत्तरेकडचा तालुका काय? पुण्याच्या सर्वात उत्तरेकडचा तालुका जुन्नर. त्या जुन्नर मध्ये हरिश्चंद्र डोंगर रांग आहे. काय पुराव? हरिश्चंद्र डोंगर रांग आहे. या हरिश्चंद्र डोंगर रांगेवरती शिवनेरी नावाचा किल्ला आहे. कोणता? शिवनेरी. या शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालाय 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं पहिलं तोरण तोरण्यावरती बांधलेला आहे. तोरणा किल्ला हा महाराजांनी जिंकलेला स्वराज्याचा पहिला किल्ला आहे. म्हणून आपण म्हणतो स्वराज्याचं तोरण बांधलं. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी काय पुराव? रायगड आहे. त्याला रायरीचा किल्ला असे सुद्धा म्हणतात. रायगड. काय? रायगड. त्याला आपण रायरीचा किल्ला सुद्धा म्हणतो. रायरीचा किल्ला काय म्हणतो? रायरीचा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम राजधानी रायगड, त्याला आपण रायरीचा किल्ला सुद्धा म्हणतो. हाही मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील क्वेश्चन, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांची राजधानी काय होती? तर रायगड. काय होती? रायगड. हे मुद्दे लक्षात ठेवा. ओके. पुरंदरचा तह मिर्झा राजा सोबत केला होता. मिर्झा राजा यांच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांनी, तेव्हा काय होते? महाराज होते, नंतर ते छत्रपती झाले. त्यांनी पुरंदरचा तह केलेला आहे. तर चला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झालाय? शिवनेरी किल्ल्यावरती झाला. महाराजांचा राज्याभिषेक झालाय 6 जून 1674. 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा काय झाला? राज्याभिषेक झालेला आहे. चला, त्यानंतर पुढे, किल्ले सिंहगडावर कोणाची समाधी आहे? किल्ले सिंहगडावरती कोणाची समाधी आहेत? आपण पाहिलंय, काय गड आला पण सिंह गेला. कोण होता सिंह? तानाजी मालुसरे.
गड आला पण काय गेला, सिंह गेला. सिंहगड कुठे, पुण्यामध्ये. इथं कोणाची समाधी बघायला भेटते, तानाजी मालुसरे यांची समाधी बघायला भेटते. बाजी प्रभू देशपांडे, बाजी प्रभू देशपांड्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची विशाळगडावरती सुटका, म्हणजे काय, पन्हाळगडावरून विशाळगडावरती त्यांना यायचं होतं. कुठून, पन्हाळगडावरून विशाळगडावर यायचं होतं. पन्हाळगडाला कुणी, तर आपल्याला माहितीये कोण होता, तर सिद्धी जोहार आणि सिद्धी महसूद यांनी काय केलं, तर सासऱ्या जावयानं पन्हाळगडाला वेढा घातला होता. कोणाच्या फौजा घेऊन, विजापूरच्या आदिलशहाच्या फौजा घेऊन पन्हाळगडाला वेढा घातला. आणि मग पन्हाळगडावरून महाराज गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशाळगडाकडे निघाले. मध्ये खिंड होती. कुठे हे दोघे तिघे पण कोल्हापूरमध्ये आहेत. कुठे हे तिघे पण कोल्हापूरमध्ये आहेत. मध्ये खिंड होती. खिंडीचं नाव होतं काय, घोडखिंड. खिंडीचं नाव होतं घोडखिंड. ही घोडखिंड लढवण्यासाठी बाजी प्रभू देशपांडे आणि किती बांदल, 300 बांदलांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. किती, 300 बांदल आणि बाजी प्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीसाठी काय दिले, आपलं बलिदान दिलेलं आहे. म्हणून या बाजी प्रभू देशपांड्यांच्या काय, या बलिदानामुळे, या घोडखिंडीला, यांच्या बलिदानामुळे आपण काय म्हटलं, पावनखिंड म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं, पावनखिंड. लक्षात ठेवा, काय म्हणतो आपण, पावनखिंड. चला पुढे. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? संत ज्ञानेश्वरांची समाधी देहू, चिंचवड, आळंदी की चाकण. आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांची आपल्याला काय बघायला भेटते, समाधी. ज्ञानेश्वरी कुठं सांगितली त्यांनी, नेवास्याला. आता तुमच्यासाठी माझ्याकडनं होमवर्क साठी क्वेश्चन काय, देहू या धार्मिक ठिकाणी, देहू या ठिकाणी कुणाची समाधी आहे? देहू या ठिकाणी कुणाची समाधी आहे? याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. व्हिडिओ आवडत असेल तर झपाझपा लाईक आणायचं पुराव. देहू या ठिकाणी कुणाची समाधी आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणार. 26 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? स्वातंत्र्य दिन, विजय दिन, भारत स्थापना दिन, प्रजासत्ताक दिन. स्वातंत्र्य दिन दरवर्षी भारत हा 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन पाळतो. तर पाकिस्तान हा 14 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळतो. आपल्याला माहितीये 1929 ला काँग्रेसचे लाहोर अधिवेशन भरले पुराव. काँग्रेसचे लाहोर अधिवेशन भरले. या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. भारताचे पहिले पंतप्रधान आहे. भारताचे आतापर्यंतचे सर्वाधिक काळ पंतप्रधान आहेत. भारताच्या पंतप्रधान पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेव. आणि या अध्यक्ष असताना या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव त्यांच्या वडिलांनी मोतीलाल नेहरू यांनी मांडला. स्वराज्याचा ठराव मोतीलाल नेहरू यांनी मांडला. स्वराज्याचा ठराव मांडल्यामुळे 26 जानेवारी 1930 हा दिवस भारताला पूर्णपणे स्वराज्य निर्माण करायचं वसाहतीचं अशी घोषणा करण्यात आली. 26 जानेवारी 1930 ला भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय अशी घोषणा करण्यात आली. पण ती इंग्रजांना लिंक लागल्यामुळे ते हाणून इंग्रजांनी पाडलं. आणि म्हणून 26 जानेवारी याच दिवसाचा आवत्य साधून 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान लागू केलेलं आहे. 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान काय केलंय पुराव? भारतीय संविधान लागू केलेलं आहे. आणि तेव्हापासून आपण दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस भारतीय संविधान लागू केलं, त्याचा अंमल झाला, ते अंमलात आलं. ते काय झालं? अंमलात आले. हे तिन्ही पॉइंट लक्षात ठेवा. भारताचे संविधान केव्हा लागू झाले, केव्हा अंमल झाला, केव्हा अंमलात आले, केव्हा त्याची अंमलबजावणी झाली? 26 जानेवारी 1950 ला. आणि स्वीकार कधी झालाय? 26 नोव्हेंबर 1949 ला. 26 जानेवारी 1950 दरवर्षी आपण मग त्यामुळे भारतात संविधान पण आलंय, त्यामुळे प्रजासत्ताक दिन म्हणून काय करतो? पाळतो. चला पुढे. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे? आपल्या सर्वांना माहितीये सह्याद्री पर्वत हा एक महाराष्ट्रातील कणा म्हणून त्याला आपण ओळखलं जातो. महाराष्ट्राचं काय म्हणतो आपण? त्याला कणा म्हणतो. नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यापासून तर कोल्हापूरच्या चंदीगड पर्यंत महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत आहे.
महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत 440 किलोमीटर आहे, तर भारतामध्ये 1600 किलोमीटर त्याची लांबी आहे. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रामध्ये लांबी 440 किलोमीटर, तर भारतामध्ये जवळपास 1600 किलोमीटर आहे. सह्याद्री पर्वत हा बाब्या बेसॉल्ट खडकांनी वेढलेला आहे. कोणता बेसॉल्ट खडक इथे आढळतो? सह्याद्री पर्वत हा 440 किलोमीटर आहे, तो या लक्षात ठेव, याच्यावर क्वेश्चन बनू शकतो. सह्याद्री पर्वताची उंची, आता जर आपण हा आपल्याला 2018 ला पुण्याला क्वेश्चन विचारला जिल्हा न्यायालयाने, त्यांनी उत्तर दिलंय 900 मीटर, पण याची ऍक्च्युअल उंची 915 मीटर ते 1220 मीटर. 915 मीटर ते 1220 मीटर याची काय सरासरी उंची आहे. आणि आपल्याला जिल्हा न्यायालयाने काय उत्तर दिलं? 900 मीटर. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेवर सर्वात उंच शिखर जे आहे, शिखर सर्वात उंच शिखर त्याचं नाव आहे कळसुबाई. कळसुबाई नावाचे शिखर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेचे सर्वात उंच शिखर आहे. याची उंची 1646 मीटर. हे अहमदनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये आहे. सह्याद्री पर्वतरांगेचं महाराष्ट्रातलं दुसरं उंच शिखर आहे साल्हेर. साल्हेर या शिखराची उंची आहे 1566 मीटर. साल्हेर हा नाशिक मध्ये आहे. कुठे? नाशिक मध्ये. साल्हेर हा एक किल्ला पण आहे, साल्हेर हे एक शिखर पण आहे. साल्हेर हा एक किल्ला पण आहे, साल्हेर हे एक शिखर पण आहे. म्हणून आपण साल्हेर हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा किल्ला म्हणून ओळखतो, तर महाराष्ट्रातलं दुसरं उंच शिखर म्हणून आपण साल्हेरा ओळखत असतो. त्यानंतरला पुढे क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती नदी कोकणात आहे? खालीलपैकी कोणती नदी कोकणात आहे? वैनगंगा, सावित्री, नर्मदा की कोयना? चला द्या लक्ष. मोस्ट आयएमपी पॉइंट पहिला, वैनगंगा नावाची नदी महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे. महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे. मध्य प्रदेश राज्यामध्ये मैकल डोंगर रांगेत तिचा उगम होतो. कोणाचा? वैनगंगा नावाच्या नदीचा. तोही मुद्दा लक्षात ठेव. कोकणात दमनगंगा आहे, इकडे वैनगंगा आहे. वैनगंगा नदी ही चपराळ जवळ प्राणहिताला भेटते. या बाजूने वर्धा नदी येते, या बाजूने वैनगंगा नदी येते. यांचा संगम झाला चपराळला. इकडून पैनगंगा नदी येते. लक्षात घ्या, ही वर्धा नदी आहे. वर्धा नदीची उपनदी आहे पैनगंगा नावाची. पैनगंगा नावाची नदी आहे. आणि इकडून येणारी नदी आहे वैनगंगा नावाची. वैनगंगा नावाची. यांचा संगम झाला कुठे? चपराळला. चपराळ थंड हवेचं ठिकाण आहे. चपराळ हे एक अभयारण्य, ते गडचिरोली मध्ये आहे. कुठे पुराव? ते गडचिरोली मध्ये आहे. आणि इथून तयार होती, तिचं नाव आहे प्राणहिता. काय तयार होते? प्राणहिता. प्राणहिता गोदावरी नदीची उपनदी आहे. तिथं कोणाला येऊन भेटली? सिरोंचा. गडचिरोलीच्या सिरोंचा जवळ गोदावरी नदीला येऊन भेटली. कोणाला? गोदावरी नदीला येऊन भेटली. तर वैनगंगा नदी ही महाराष्ट्राच्या पूर्णपणे पूर्वेकडे आहे. ओके. आणि कोकण किनारपट्टी कुठे? पश्चिमेला आहे. त्यामुळे वैनगंगा उत्तर नाही. नर्मदा नदी. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहणारी एक महत्वाची नदी आहे. नर्मदा नदीचा उगम कुठे झालाय? रताळे. असा क्वेश्चन तुला विचारला जातो. अमरकंटक. अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम झालेला आहे. नर्मदा नदी एक पश्चिम वाहिनी नदी आहे. कशी वाहिनी आहे? पश्चिम वाहिनी. नर्मदा नदी महाराष्ट्रामध्ये फक्त 54 किलोमीटर वाहते. नर्मदा नदी पुराव भारतामध्ये किती? तर 1325 किलोमीटर वाहते. नर्मदा नदी भारताच्या किती राज्यांमध्ये? बघ, महाराष्ट्र राज्यामध्ये, मध्य प्रदेश नावाच्या राज्यामध्ये आणि गुजरात नावाच्या राज्यामध्ये सुद्धा आहे. सर्वात जास्त हिस्सा मध्य प्रदेश मध्ये आहे, सर्वाधिक. तर सर्वात कमी हिस्सा आपल्या महाराष्ट्रात आहे. ओके. सर्वाधिक हिस्सा कुठे? मध्य प्रदेशामध्ये आहे. नर्मदा नदी भारताची सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. भारताची सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. पश्चिम वाहिनी. नर्मदा नदी ही खचदरीच्या प्रदेशातून वाहणारी एक नदी आहे. कुठून वाहती पुराव? खचदरीच्या प्रदेशातून. खचदरीच्या प्रदेशातून वाहणारी नदी आहे. खचदरीच्या प्रदेशातून वाहणारी नर्मदा एक नदी आहे. ओके. काळी खोल मृदा इथे आढळते. आदिवासी जमात इथे आढळते.
ओके, कोणती? आदिवासी. मग आपण म्हणतो 100% आदिवासींचा जिल्हा काय? नंदुरबार. महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडे आहे. साधू नावाचं बेट या नदीवरती आहे. साधू नावाचे बेट. ओके, हे गुजरात मध्ये आहे. या बेटावरती सरदारांचा पुतळा आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश यांच्या सीमेवरती सरदार नावाचं धरण या नर्मदा नदीवरतीच आहे. अमरकंटक मध्य प्रदेशात तिचा काय होतो? उगम होतो. एवढे मुद्दे लक्षात ठेवा. ती महाराष्ट्राच्या उत्तर टोकावरून वाहणारी नदी आहे. कोयना नदी. कोयना नदी कृष्णा नदीची महत्वाची उपनदी आहे. कोयना नदी आणि कृष्णा नदी. कोयना, कृष्णा, वेण्णा. इकडं वेण्णा आहे बघा, ही वेण्णा, ही कोयना, ही सावित्री, गायत्री आणि ही सावित्री. आता लक्षात घ्या, ही नदी आहे गायत्री. गायत्री नदी महाबळेश्वरला उगम पावली. ही नदी आहे सावित्री. सावित्री नदी महाबळेश्वरला उगम पावली. ही नदी आहे कृष्णा. कृष्णा नदी महाबळेश्वरला उगम पावली. ही नदी आहे बाब्याओ वेण्णा. वेण्णा नदी महाबळेश्वरला उगम पावली. ही नदी आहे कोयना. कोयना नदी सुद्धा महाबळेश्वरला उगम पावली. आणि हे ठिकाण आहे महाबळेश्वर. ठिकाण काय? महाबळेश्वर. महाबळेश्वर. बघ मग किती नद्यांचा उगम महाबळेश्वरला झालाय? 5 नद्यांचा उगम महाबळेश्वरला झालाय. महाबळेश्वर मध्ये 5 नद्या उगम पावत्या. त्या 5 नद्यांपैकी 2 नद्या कोकणात वाहत्या. एक सावित्री आणि दुसरी तिची बहीण गायत्री. सावित्री आणि गायत्री या पश्चिम वाहिनी कोकणात वाहणाऱ्या नद्या आहेत. तर वेण्णा आणि कोयना, वेण्णा आणि कोयना या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. कृष्णा नदी उपनद्या. नदी उपनद्या. कृष्णा नदी उपनद्या आहे. आणि कृष्णा नदी एक महत्वाची पूर्ववाहिनी नदी आहे. आता लक्षात घ्या महत्वाचे मुद्दे. वेण्णा नदीचा उगम महाबळेश्वरला झालाय. वेण्णा नदीचा आणि कृष्णा नदीचा संगम माहुली जवळ झालेला आहे. कुठे? माहुली. वेण्णा आणि कृष्णा नदीचा संगम माहुली जवळ झालेला आहे. या माहुली ठिकाणाला, माहुली ठिकाणावरती आपले छत्रपती शाहू महाराज यांची समाधी आहे. छत्रपती शाहू महाराज यांची काय समाधी आहे? माहुलीला. ओके, कुठे? ते साताऱ्यामध्ये आहे. कोयना नदी ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी सुद्धा म्हणत्या, भाग्यरेषा सुद्धा म्हणतात. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी, महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून कोयना नदीला ओळखलं जातं. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेव. महाराष्ट्राची भाग्यरेषा, भाग्यरेषा, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी, खानदेशाची कन्या तापी, महाराष्ट्राची भाग्यरेषा कोयना. हे मुद्दे लक्षात ठेव. कोयना या नदीवरती कोयना नावाचं धरण आहे. ते कोयना धरण महाराष्ट्रातील सर्वात खोल धरण आहे. कोयना धरणावरती कोयना जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प साताऱ्यामध्ये आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. वेण्णा नदीवरती लिंगमाळ नावाचा धबधबा आहे. लिंगमाळ नावाचा धबधबा वेण्णा नदीवरती साताऱ्यात आहे. पुढं साताऱ्यामध्ये. ते लक्षात ठेवा. चला, तर याचं योग्य उत्तर आहे सावित्री नदी कोकणात वाहते. पुढे पुढे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे? महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू होते. भाषिक तत्वावर राज्य निर्माण करा. त्याच वेळेस विदर्भ सुद्धा स्वतंत्र झाला पाहिजे अशी सुद्धा घोषणा करण्यात येत होती. विदर्भामध्ये वऱ्हाडी नावाची भाषा बोलली जाते. मग विदर्भ हा महाराष्ट्रातच राहिला पाहिजे यासाठी 1954 ला नागपूर करार झाला. 1954 ला नागपूरचा करार झाला. आणि या नागपूर करारानुसार विदर्भ महाराष्ट्रात राहिलेला आहे. नागपूर करार 1954 ला त्यामध्ये सांगितलंय. मग महाराष्ट्रामध्ये राहील तर महाराष्ट्राची उपराजधानी विदर्भाची एखादा शहर असेल. महाराष्ट्राचं जे विधिमंडळ असेल त्याचं एक अधिवेशन दरवर्षी विदर्भात भरेल. मग आता नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी झाली. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन जे डिसेंबर महिन्यात यावर्षी पार पडलं, हे हिवाळी अधिवेशन कुठे भरलं जातं? नागपूरला भरलं जातं. नागपूर ही महाराष्ट्राची नारंगी शहर म्हणून ओळखले जाते, कारण इथे मोठ्या प्रमाणात संत्री उत्पादन घेतलं जातं. कायचं उत्पादन घेतलं जातं? संत्री उत्पादन घेतलं जातं. नागपूर नागपूर, मुंबई ते नागपूर जाणे येण्यासाठी समृद्धी महामार्ग सुरू केलेला आहे. समृद्धी महामार्गाचं नाव हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असं नाव तिथे दिलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे.
चला पुढे, महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत? महाराष्ट्र राज्याची पुरावा जेव्हा निर्मिती झाली, महाराष्ट्र राज्याची जेव्हा निर्मिती झाली 1 मे 1960 ला, 1 मे 1960 ला, तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये 26 जिल्हे होते. किती जिल्हे होते पुराव? 26 जिल्हे होते. आज जर आपण विचार केला 29 डिसेंबर 2023 आज रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये पुराव, आज रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यात 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन जिल्हे किती आहेत? तर चला झपाझपा उत्तर द्या. महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन जिल्हे 10 आहे. किती? 10 आहेत. 26 झाले ना 36 वरून. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा, सर्वात मोठे 5 पाठ करून ठेव डायरेक्ट, मोठे 5 जिल्हे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळाने 5 जिल्हे. 1 अहमदनगर, दुसरा पुणे, तिसरा नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. पहिला अहमदनगर महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे. दुसरा पुणे नावाचा जिल्हा, तिसरा नाशिक नावाचा जिल्हा, चौथा सोलापूर नावाचा जिल्हा आणि 5वा वनांचा जिल्हा गडचिरोली. सोलापूर आणि 5वा काय? गडचिरोली. गडचिरोली. तुला 100% येणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या पेपरला क्वेश्चन असणार. काय? पुणे हा जिल्हा आपला काय महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने दुसरा मोठा जिल्हा कोणता, असा क्वेश्चन बनणार. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने दुसरा मोठा जिल्हा कोणता, असा क्वेश्चन जर तुला येणाऱ्या जिल्हा न्यायालयात पुण्यात नाही विचारला बाब्या तर मास्तर होतो पुढे उभा नाही राहायचा. कोणता? पुणे. तर सर्वात लहान जिल्हा आहे, सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर. सर्वात लहान जिल्हा काय पुराव? मुंबई शहर नावाचा जिल्हा आहे. आणि त्यानंतर दुसरा मुंबई उपनगर आहे. तर महाराष्ट्रामध्ये आज 36 जिल्ह्यांचा समावेश होतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो? आजच्या लेक्चरचा हा आपला शेवटचा क्वेश्चन असणार आहे. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो? पुरावा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र राज्याचा देशात दुसरा का तिसरा? तर तिसरा क्रमांक लागतो. खूप वेळेस मुलं इथे कन्फ्युज होतात, द्या लक्ष. भारताचे क्षेत्रफळ 32,87,263. जगाच्या एकूण क्षेत्रफळामध्ये भारताचा वाटा आहे 2.42%. जगामध्ये बाब्या 231 देश आहे, त्यामध्ये भारत 7वा आहे. भारत कितवा आहे? 7वा आहे. हे कोणाबाबत झालं? भारताबाबत झालं. कोणाबाबत झालं? भारत देशाबाबत झालं. आपल्या भारत देशाबाबत झालं. आता भारतामध्ये बाब्या 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश आहे. भारतामध्ये 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश आहे. 28 राज्यांपैकी भारतातलं सर्वात मोठं जे राज्य आहे, सर्वात मोठे, ओके, क्षेत्रफळाने मोठे, क्षेत्रफळाने लहान, क्षेत्रफळाने मोठं, क्षेत्रफळाने लहान. भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य राजस्थान. 2 नंबरला क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य बाब्या कोणतं? मध्य प्रदेश. आणि 3 नंबरला क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य बाब्या महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ रताळ्या लक्षात ठेव 307,713 चौरस किमी. भारताच्या एकूण वाट्याच्या 9.36% वाटा महाराष्ट्राचा आहे. ओमान नावाच्या देशा एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्राचे 307,713 चौरस किमी क्षेत्रफळ आहे, 9.36%. आणि सर्वात लहान राज्य आहे गोवा नावाचं राज्य. भारतात क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? गोवा. तुला काय विचारलं? क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळानुसार देशात राजस्थान, मध्य प्रदेश नंतर तिसरा क्रमांक लागतो. ऑप्शन क्रमांक 3 इथे आपलं काय आहे? योग्य उत्तर आहे. त्यानंतरला तुम्हाला होमवर्क साठी क्वेश्चन आताच मगाशी मी याच्यावरती बोललो आहे. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. क्वेश्चन एकदम सोपा आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंबटिंब रोजी झाली 1 मे 1960, 1 मे 1961, 31 मे 1960 की 26 जानेवारी 1960? सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये मला कळवायचं. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी भरती, आदिवासी विभाग भरती, पुरवठा निरीक्षक या भरत्यांचा जर अभ्यास करत असेल
तर तुमच्यासाठी आपण एक लाईव्ह रेकॉर्डेड बॅच इथे उपलब्ध करून दिलेली आहे। या बॅचची फी फक्त आणि फक्त 699 रुपये आहे। ही बॅच तुम्हाला आपल्या द एके अकॅडमीच्या ऍप वरती मिळणार आहे। यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, सराव पेपर खूप मटेरियल तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेलं आहे। एकदा तुम्ही काय करा, आपली ऍप डाउनलोड करा, तिथे डेमो लेक्चर बघा आणि तुम्हाला जर वाटलं तर कोर्स परचेस कर बाबा। आणि मला खात्री आहे एकदा तू जाऊन डेमो लेक्चर तर बघ ऍप वरती, मग पुढला आपण पुढे ठरवूयात। फी फक्त 699 रुपये, एका वर्षाचा कालावधी आहे, एकदम सुंदर आहे। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे दिलेला आहे, केव्हाही तू मला व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉल करू शकतो। तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील उद्याच्या लेक्चर मध्ये। तोपर्यंत लेकराव चांगला अभ्यास करा। काही अडचण असू द्या 93 70 70 66 79 मला केव्हाही तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। तर चला भेटू उद्या, तोपर्यंत अभ्यास करा। येणाऱ्या तुम्हाला सर्वांना एक्झाम साठी माझ्याकडनं, आमच्या एके अकॅडमी कडनं खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।